अंतिम सामना आणि जोरदार टाळ्या क्रिकेट रसिक मायबाप फायनल साठी या दोन संघांसाठी चांगला खेळ राहिलाय आणि पाहता अगदी दोन संघ मेगा फायनल मध्ये येत आहेत संकल्प करतायत विजयाचा पहिला बॉल धाकड बॉल सफर केलाय पूर्णपणे सन्मान दिलाय अकाउंट ओपन केलं चिंचवलीनं अकाउंट ओपन झालंय अनमोल कार्य साध्य करायचंय हे पहिलं पूर्वार्ध त्याला गाजवायचंय दोन संघांचा विचार केला तर या संघाचा पॅकर आहे आमचा अतिशय जिवलग मित्र आकाश शेळके एके शिक्षकी आपण पेशा पाहतो आणि संकल्प क्लासेस ज्यांचा आपण डंका पाहतो अनेक युवकांना घडवण्याचं कार्य आकाशजी शेळक्यांच्या माध्यमातून पाहिलंय आणि खरं तर यंदाच हंगाम ज्यांनी गाजवलं आणि आजही अविरतपणे त्यांचा विजयाचा आपण झंझावात पाहू शकता प्रहार केलाय अटॅकिंग बाणा अगदी डीप मिड विकेटला आपण पाहू शकता आणि हे पाहता अगदी याही चेंडूगणिक अगदी सिंगल रन्स इथे आपल्याला पाहायला मिळेल पाच सन्माननीय आमचे सबसे ग्रेट सुशील शेठ दुर्गे आणि अद्दूभाई चोरगे शिरोली पनवेल यांच्या माध्यमातून दोन्ही संघांना आणि आमच्या आयोजकांना मनपूर्वक शुभेच्छा आहेत ऑन फायर इथे व्हावं लागेल फलंदाजांना ऑन फायर व्हावं लागेल गोलंदाजांना पहिल्या दोन चेंडून गणिक अगदी 2 धावा इथे आपण मताना पाहिल्या नेक्स्ट बॉल प्रहार केल्या लॉंग लेग फाईन लेग कडे फटका दागायचा होता रिंगणामध्ये एक सिंगल रन्स इथे प्राप्त होताना पाहायला मिळते परंतु इथे व्हाईट बॉलची अधिघोषणा सुद्धा पाहायला मिळते अगदी 1+1 2 रन्स इथे ऍड होतील सांगी कोटा पुढे मार्ग सोडताना पाहायला मिळेल संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते अगदी 4 वरती मजल पाहायला मिळते 22ची एक धाव आणि प्लस व्हाईट बॉल ही आपण धाव अंकित होताना पाहिली आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये अगदी सन्मानजनक धावसंख्येकडे प्रस्थान करण्याचा प्रयत्न संकल्प 11 जय श्रीराम 11 चिंचोली या संघाचा असणार आणि समोर पाहायला मिळतो हिटमॅन हितेन पाटील लॉंग ऑनची वारी फटका भारी ब्लॅक स्किलला टच रॉयल टच चौकार आक्रमक शैलीचा हा फटका खेळत असताना आपण हितेनला पाहिलं गोल्डन ट्रॉफी निश्चितच चिपले गावची स्पर्धा त्या स्पर्धेमध्ये स्वप्नातील पहिली मोटरसायकल जिंकणारा खेळाडू हितेन आक्रमकरित्या खेळताना पाहायला मिळतो गली पॉइंटच्या दिशेनं उत्तमरित्या हा फटका येतोय अजून एक चौका आत खाऊन असा फटका मारेला अरे फलंदाजानी चौकार मारेला या फलंदाजानी डीजे अश्विन दादा असतील यांची प्रचंड मेहनत राहिली अगदी अल्पावधीतच प्रकाशझोतामध्ये आलेला आमचा डीजे वादक त्यांचंही मनस्वी आभार व्यक्त केले जाईल जबरदस्त साऊंड क्वालिटी डीजे अश्विन डीजे गणेश यांची ते पाहायला मिळते ऑन साईडला क्लिअर केले मिड विकेट कडे आपण चेंडू ट्रॅव्हल होताना पाहिला रिंगणामध्ये चेंडूची धडपकड आणि अगदी धावसंख्या पुढे मार्गस्थ होईल संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते अगदी 13 धावा रमेश पाटील यांच्या समवेत त्यांचे ग्रामस्थ मंडळ सवंगडी त्यांचे कार्यकर्ते त्यांचे साथीदार त्यांचा मित्र परिवार यांचा आपण पूर्णपणे फेर फटका मारतो पूर्णपणे त्यांचंही मनस्वी ते आभार व्यक्त केले जाईल सर्वांची प्रचंड मेहनत आणि त्यातून हा ग्रामस्थ मंडळ चषकाचा हा आपण थाट पाहतो प्रत्येक क्रिकेट रसिकापर्यंत जाऊन ते शुभेच्छांचा वर्षाव घेत आहेत प्रहार केलाय अगदी क्षेत्ररक्षक तैनात असतील उत्तम दर्जाचा हा झेल पाहिला दर्जेदार झेल सूरज त्या ठिकाणी सज्ज होता लागतोय पहिला दे धक्का फलंदाजी करणाऱ्या चिंचोली संघाला स्पर्धा पाहिली सामान्यांचा कैवारी भावनेची कदर असलेला नेता लोकसमुदायात सामावणारा नेता आपल्या हक्कांचा झुंजार व्यक्तिमत्व सामान्यांसाठी लढणारा माणुसकी जपणारा वचनपूर्ती करणारा दूरदृष्टी असणारा या मातीतला भूमिपुत्र गादीसाठी नव्हे तर जनतेसाठी राजकारण करणारा एकमेव व्यक्तिमत्व माजी सरपंच महोदय सबसे ग्रेट रमेश शेठ पाटील यांचा आपण झंझावादी कार्य पाहतो
अगदी लाख मोलाचं आर्थिक योगदान या स्पर्धेसाठी निश्चितच शेट यांच्या माध्यमातून पाहिलं, त्यांचंही आम्ही मनपूर्वक असा आभार व्यक्त करू. धावसंख्या जर पाहिली तर एकूण 13 आहेत. 13 धावा पिबनच्या पहिल्या षटकादरम्यान आपण बनताना पाहिल्या. विस्फोटक अंदाजामध्ये धावसंख्या करण्याचा प्रयत्न आहे. विठ्ठलजी शेळके यांची एक चांगली साथ संपूर्ण आमच्या आयोजकांना लाभली. विठ्ठलजी शेळके आपलंही मनस्वी आभार या स्पर्धेच्या माध्यमातून इथे व्यक्त केलं जाईल आणि सर्वांची प्रचंड मेहनत आहे. पहिलं षटक पाहिलं जिथे 13 धावा आपण म्हणताना पाहिल्या. बॉलिंग ट्रॅक वरती येतोय नवीन गोलंदाज संदीप पाटील. आधी हे षटक सुद्धा तितकंच इम्पॉर्टंट आहे. 3 षटकांची लढत आहे आणि जुना जाणता काढो ज्याने अलीकडच्या मॅच मध्ये जो विजय संपादन केला होता. 1 चेंडू 4 या षटकाच्या बाटमधून आपण धावा पाहिल्या 4. प्रहार केला बागपूरला जात इथेच्या बाटमधून ही 1 धाव येते. 2 धावा होतील का? सहज गतीने 2 धावा इथे परिपूर्णपणे प्राप्त होताना पाहायला मिळत आहेत. नाईट स्पर्धा म्हटली तर जागता पहारा पेट्रोलिंग देणं खूप गरजेचं असतं. रात्रीच्या सत्रामध्ये आपली इंडियन आर्मी आपले पोलीस कर्मी ज्या दर्जाची पेट्रोलिंग साध्य करतात त्या दर्जाचं कार्य काहीच फिल्डिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून करावा लागतो आणि तो दुजोरा द्यावा लागेल फिल्डिंग करणाऱ्या टीमला. धावसंख्या जाऊन पोहोचते अगदी 15 धावसंख्येवरती. गोलंदाज पुन्हा एकदा संदीप. चेंडू क्रमांक 2 दुसरा बॉल बागपूरला जात. हा फटका खेळण्याचा प्रयत्न. पाठमोरी चांगली फिल्डिंग डायरेक्टली आणि हे पाहता अगदी पुन्हा एकदा सिंगल रन्स इथे ऍड केले जाईल. उत्तम दर्जाची स्कोरिंग केली जाते. भावेश वालेकर रेडगर यांचा आपण दमदार गुणसंख्या लेखक फायनल साठी त्यांची भूमिका आणि त्यानंतर आमचे ओमकार शेळके अगदी संगणक यंत्रणेच्या माध्यमातून पॅडवरती पूर्णपणे त्यांची स्कोरिंग राहिली. त्यांचंही आम्ही मनस्वी असं स्वागत करतो आणि त्यानंतर आमचे गुणवान स्कोरर प्रतीक करमेलकर अखंड 5 रात्री ज्यांची प्रचंड मेहनत आहे आणि त्यांचा आपण उत्तम दर्जाचा स्कोरिंगचं कार्य पाहिलं त्यांना खूप सलाम असेल. प्रहार केला काउंटर अटॅक वेल इंजिन फायरिंग अँड सिलेंडर 6 रन षटकार शंकरनाथ जारी फटका बारी. धावसंख्या विस्फोटक अंदाजामध्ये पुढे मार्गस्थ होत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते अगदी 22. एका गडाची कत्तल. 6 चेंडू 13 हितेन खेळतोय. 1 चेंडू 6 कुणाल खेळतोय. काय कमालीचा फटका पाहिला. धावसंख्या पुढे वेगवान पद्धतीने प्रस्थान करते. स्पीडली खेळायचे. अगदी उत्तम दर्जाचा खेळ दोन्ही संघांचा पाहिला. अलीकडच्या लढतीमध्ये विस्फोटक अंदाजामध्ये आपण विजय पाहिला. जनमान शिरोली संघाने सुद्धा उत्तम दर्जाचा खेळ साकार केला. संपूर्ण स्पर्धा एकत्रितपणे आपण पाहिली परंतु अंतिम टप्प्यामध्ये पराभवाला सामना करावा लागला. परंतु संपूर्ण स्पर्धेमध्ये आज सुपर 6 मध्ये गेलेल्या संपूर्ण संघांचा लेखाजोखा हा रॉयल राहिलाय. 22 धावा 1 गड्याची कत्तल पाहिली. बॉलिंग ट्रॅक वरती संदीप तयार. प्रहार केला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. नो मॅन्स लँड सेफ लँडिंग आहे. 2 धावा चतुराईनं परिपूर्ण प्राप्त होत आहेत. सिंगलला डबलला सातत्यानं दुजोरा दिलाय. 2 संघी कोटापुढे मार्गस्थ होईल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते अगदी 24 वरती मजल पाहायला मिळते. या षटकातील अजूनपर्यंत अगदी 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. इथे धावा बनवायच्या चिंचवलीला धावा रोखायच्या शिवकरला. 2 संघ एकाच पॅकरचे आहेत. काय पैरा आहे जो पैरा केलाय आकाशनं आणि आता दोन्ही आमने सामने आलेत. हो अद्भुत अनाकलनीय अविस्मरणीय हा फटका केला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं चपराक. ओहो गावचं क्रिकेट काय आहे ग्रामीण क्रिकेट काय हे या काढून दाखवलं. त्या ठिकाणी सज्ज होता कुणाल. कमालीचा आपण डाय पाहिला. अगदी सुरुंग उडी पाहिली आपण. मासा ज्या पद्धतीने पाण्यामध्ये पूर्णपणे सूर उडी मारतो त्या दर्जाची ही आपण उडी पाहिली. स्वतःला वाचवण्यासाठी एक चांगला प्रयत्न पाहिला. रिप्लेच्या माध्यमातून पाहतो डीप बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेनं ती चपराक पाहिली. क्षेत्ररक्षक तैनात होते. चांगली फेकी पाहिली. ॲक्युरेट थ्रो पाहिला आणि त्यानंतर अगदी
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जो काही लेखाजोखा पाहतो आणि पाहता अगदी काढो इथे रन आउट होताना पाहायला मिळतो. डीजे म्युझिक डीजे गा एक नंबरचा उमेदवार इमानदार कर्तबगार एक नंबरचा उमेदवार सर्वांना अभिमान त्याचा सर्वांना अभिमान या चिंचवली गावची शान रमेश पाटील नेता महान या चिंचवली गावची शान रमेश पाटील नेता महान. 25-25 धावा लागतायत. 2 गड्यांचा आपण खात्मा पाहिला. तिसरे अंपायर्स अगदी आपण कंट्रोल रूम मध्ये दाखल व्हायचे. 25-25 धावसंख्येची आपण एक खेळी पाहिली आणि या षटकातील अगदी एका चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक आलेला नवीन खेळाडू आकाश शेळकेला पाहतो. स्वतः पॅकर स्वतः खेळाडू प्रतिस्पर्धी संघ सुद्धा त्यांचा आहे खेळतो तो संघ सुद्धा त्यांचा आहे. तो कसाही खेळेल आता. खर तर हेही सुद्धा अगदी टेनिस विश्वामध्ये पहिल्यांदा घडले असेल. हा भीमपराक्रम आकाश शेळकेच्या नावे जाईल. अगदी 5 संघ या स्पर्धेमध्ये खेळले त्यातील 2 संघांनी अगदी फायनल गाठली. ही सुद्धा तितकी जमेची बाजू आहे आणि त्या लढतीमध्ये तो स्वतः खेळतो. खरं तर त्याला खेळायचं नव्हतं. अंकुशनी चांगलं खेळावंच लागेल नंतर पेनल्टी लागेल. पहिल्या 2 षटकांदरम्यान 25 धावा लागतात. 2 गड्यांचा खात्मा डीजे म्युझिक. महत्तम कार्य संपूर्ण आमच्या या आयोजकांचं पाहिलं. अगदी सालाबाद प्रमाणे पुन्हा एकदा आम्हाला फायनल साठी नेहमीच ज्यांचं कॉलिंग असतं आणि आमची क्षमता आमची कुवत ओळखून एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी दिल्याबद्दल संपूर्ण आयोजकांचं पुन्हा एकदा मी रोशन पाटील मराठी समालोचक शिरोली पनवेल आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. अगदी पहिल्या 2 षटकांदरम्यान 25 धावा बनतायत. 2 गड्यांची आपण कत्तल पाहिली. पहिल्या पूर्वार्धातील 3 चेंडूंचा खेळ हा 6 चेंडूंचा खेळ अद्याप शिल्लक आहे. कारण 3 षटकांची आपण लढत पाहतो. 3 षटकांची आपण ही फायनल अलीकडची लढत सुद्धा आपण 3 षटकांची पाहिली. 6 चेंडूंचा खेळ हा शिल्लक आहे. 1 षटक अजूनपर्यंत बाकी. हो स्लोअर चेंडू सफर केलाय ऑफ ड्राईव्ह केलाय. खर्रा फिल्डिंग प्रत्युत्तरार्थ येतोय हा चमकदार चौकार. मुकाबला मैत्रीपूर्वक लढतीचा आगाज आहे. इथे शंकनाद आहे आणि 2 संघ मैत्रीपूर्वक लढतीमध्ये खेळत असताना इथे विजयावरती शिक्का मोहूर्त कोण करेल मोहीम फत्ते कोण करेल आणि समीप घटिका नवे आव्हान पेलण्याची वेट अँड वॉच म्हणत गुप्त खलबते करण्याची खलबते वाढली आहेत. अंतिम टप्प्यामध्ये विजय महोत्सव कोणता संघ साजरा करेल कोणत्या संघाच्या वाटेला येईल स्मशान शांतता. 29 धावा 2 गडी बाद. गोलंदाज अजय तयार. प्रहार केलाय. ओहो समोरच्या दिशेने फटका. प्रणय त्या ठिकाणी सज्ज आहे. 2 धावा होतील का. रन आउट. 1 बाद. खास ही आपण स्पर्धा पाहिली. नाईट स्पर्धा ठेवणं रमेश शेठ हे ऐर्या गैरेचं काम मुलीच राहिले नाहीये. नाईट स्पर्धा म्हटली तर लाखो रुपयांचं भांडवल असतं. एखाद्या बापाला मुलीचं लग्न करता वेळी जेवढी मेहनत होते तेवढी मेहनत एखाद्या नाईट स्पर्धेमध्ये आपण होताना पाहिली. 30 धावा धावपटलामध्ये 3 गड्यांचा खात्मा. ही 3 खेळतो 8 चेंडू 18. उमेश आलाय. अगदी रमेशजी पाटील यांचे सुपुत्र. अगदी आपल्याला लॉन्सचा गेला धाव पाहायला मिळते. 1 धाव पूर्ण होते. दुसरीचा प्रयत्न आहे. धोका मोका. खराब आपण थ्रो पाहिला. जर्सी क्रमांक 01 त्या ठिकाणी सज्ज होता. संकेत ढवळे त्या ठिकाणी सज्ज असताना ॲक्युरेट थ्रो होणं खूप गरजेचं होतं. तरी तात्काळ 2 धावा झपाट्याने आपण पूर्ण होताना पाहिल्या.
आणि संघ अगदी कासव छाप पद्धतीने पुढे मार्गस्थ होईल. 32 धावसंख्येचं गुलमोहर हे धावपटलावरती फुलले. या धावा पुरेशा आहेत की नाहीये हे मॅनेजमेंट टीमला ठाऊक आहे, परंतु हे पाहता मॅन्टरला या धावा पुरेशा नसाव्यात चिंचवलीच्या. परंतु अंतिम चेंडूगणिक प्रहारबाजी होईल का, चांगले फटके येतील का, इथे यष्टीरक्षकाला चकवा देत चेंडू होईल लॉंग स्टॉपला. स्टॉप येतोय, रॉयल टच चौकार. पुष्पा स्टाईल हा आपण फटका खेळताना पाहिला. आज जीव लावणार आदरयुक्त खेळ आपण पाहिला. आणि माझ्या लेखणीच्या माध्यमातून मी नेहमीच म्हणत असतो, आदर करा आपल्या संघातील मॅनेजमेंट टीमसाठी ज्यांनी पडत्या कालखंडामध्ये आपल्यावरती प्रेम दाखवलं. आदर करा आपल्या गावातील मायबाप क्रिकेट रसिकांसाठी जे संघाच्या विजयासाठी नेहमीच मनोकामना करतात. आदर करा आपल्या लाडक्या रॉयल आयोजकांसाठी जे लाखो रुपयांचा खर्च करत खेळण्यासाठी मोठं व्यासपीठ निर्माण करतात. आदर करा आपल्या आई वडिलांसाठी ज्यांनी आपल्या क्रिकेट छंदाकरिता नेहमीच हिरवी झेंडी दाखवली, कारण त्यामध्ये आई वडिलांची सुद्धा साथ आहे. त्याच मुली काय क्रिकेटचा हा सर्वांगीण विकास आहे. 36 धावा 3 गडी बाद. अजूनपर्यंत 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पंचम बॉल, 5वा बॉल, वेगळा अंदाज, फसली मध्ये चांगली फिल्डिंग. 1 धाव इथे प्राप्त होताना पाहायला मिळते. चांगली फिल्डिंग पाहिली आपण. 1 सांगी कोटा पुढे मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. एकूण धावा 37 आणि पहिल्या पूर्वार्धातील एका चेंडूचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक आहे. सुशीलबाई दोर्गे अजूनपर्यंत सामन्याचा मनमुराद आनंद लुटतायत. त्यांचं मनपूर्वक स्वागत. आज मोठ्या संख्येनं क्रिकेट रसिक राजा आपण येताना पाहतो. त्यांचंही कौतुकास्पद कार्य आपण संघटितपणे या संपूर्ण ग्रामस्थ मंडळ चषकामध्ये पाहिलं. 37 तिंगड्यांचा खात्मा आणि पहिल्या पूर्वार्धातील अंतिम बॉलचा मारा. आणि हा चेंडू राहिलाय टाट. खेळाचं पहिलं पूर्वार्ध होते समाप्त. पहिल्या पूर्वार्धामध्ये 3 गड्यांची कत्तल. 37 धावा धावपटलावरती 38 धावसंख्येची आवश्यकता आहे. पुढील उत्तरार्धामध्ये फलंदाजी करत असताना संकल्प पण 11 सहारा शिवकरला 18 चेंडू 38 धावसंख्येची आवश्यकता. डीजे म्युझिक, डीजे गणेश. गावची शान रमेश पाटील नेता महान. थँक्यू डीजे. उत्तरार्धाकडे आता लक्ष वेधित केलं जाईल. 38 धावसंख्येची आवश्यकता असेल फलंदाजी करणाऱ्या संकल्प सहारा पुणे 11 शिवकर संघाला. 2 संघांना पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा. अगदी काही मिनिटांनंतर शाही बक्षी वितरण सोहळा या स्पर्धेचा आपल्याला समाप्त होताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा आमच्या संपूर्ण मॅनेजमेंट टीमचं मनपूर्वक आभार. अंशु मंडप डेकोरेटेड, सांगटोली पनवेल, मिसाईल ग्रुप महाराष्ट्र राज्य यांचंही मनस्वी इथे आभार व्यक्त केलं जाईल. पुन्हा एकदा सर्वांना विनंती केली जाईल. टीम मॅनेजर श्रीराम चिंचोली, टीम मेंटर संतोषजी शेळके, राम भगत, संतोष शेळके, पिंट्याबाई, मिनेश पाटील, यशवंत पाटील, संदीपजी शेळके, संदीपजी गवळी, दीपकजी गवळी, सतीश पाटीलबाई, त्यानंतर सतीश शेळके असतील, रोशन शेळके, प्रदीप शेळके, प्रशांत शेळके, शैलेश शेळके, दिलीप हजारे या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आपण मंचकावरती या. सुधीरजी शेळके असतील. अगदी थेट स्टेजच्या समोर यायचंय. शाही बक्षी वितरण सोहळा या स्पर्धेचा इथे संपन्न केला जाईल. संपूर्ण आमचे स्टॉलवाले असतील यांचं मनपूर्वक आभार. आमच्या क्रिकेट रसिक राजाची तुम्ही काळजी घेतली. खवय्यांसाठी एक चांगली संधी होती. स्टॉलवाल्यांचंही मनपूर्वक आभार. ऑफिशियल अंपायर टीम यांची कौतुकास्पद आपण कामगिरी पाहिली. आमच्या ऑफिशियल संपूर्ण को कॉमेंटेटर आमचे महागुरु पॅनल यांचं मनस्वी आभार. आणि संपूर्ण खेळाडू, संपूर्ण क्रिकेट रसिक राजा ज्यांनी ही पिच बनवली त्यांचं मनपूर्वक आभार. अशा सर्वांचा आभार व्यक्त करणं खूप गरजेचं असेल. हंसिका डीजे अश्विन असतील, डीजे गणेश असतील यांचं मनपूर्वक आभार. वर्ल्ड टेनिस क्रिकेट .in राहुल उल्वेकर आणि त्यानंतर आमचे
पूर्वेश भगत, पूर्वेश शेळके यांची आपण चांगली आपण कामगिरी पाहिली या स्पर्धेमध्ये. संगणक यंत्रणा वर्ल्ड टेनिस क्रिकेट .in ची त्यांच्या माध्यमातून सांभाळली, त्यांचं मनपूर्वक आभार. चला कॉमेंट्री बॉक्स मध्ये तैनात व्हा वैभव बोपी सर आणि सागर मांडवकर सर नेरे डीजे. इमानदार कर्तबगार एक नंबरचा उमेदवार. इमानदार कर्तबगार एक नंबरचा उमेदवार. सर्वांना अभिमान त्याचा सर्वांना अभिमान. या चिंचवली गावची शान रमेश पाटील नेता महान. या चिंचवली गावची शान रमेश पाटील नेता महान. थँक्यू डीजे. आमचे दुसरे छोटे मागुरू संदीप बाई गणपत बडेकर शिरवली यांचे मनपूर्वक स्वागत. निश्चितच तेही आधी या स्पर्धेमध्ये आवर्जून आले. आमचे को कॉमेंटेटर मंगेश पाटील असते, मनोज ठाकूर या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. ओटी कॉम्बॉक्स. येस, थँक्यू सो मच रोशन पाटील सरांना. खरं तर आपण ऐकलत. जाऊया मार्चकडे. मेगा फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं आपल्या श्रीराम 11 चिंचवली या टीमचे पाठीराखे सन्माननीय संतोषदादा शेळके, रामदादा भगत, संतोषदादा शेळके, पिंट्या. त्यानंतर जर का आपण बघितलं तर विनयदादा पाटील, यशवंतदादा पाटील, संदीपदादा शेळके, दीपकदादा गवळी, सतीशदादा, त्याचबरोबर सतीशदादा शेळके, रोशनदादा शेळके, प्रदीपदादा शेळके, प्रशांतदादा शेळके, शैलेशदादा शेळके, दिलीपदादा हजारे, चंद्रकांतदादा शेळके, त्यानंतर स्वप्नीलदादा शेळके, निलेशदादा शेळके, सनीदादा शेळके, सुभाषदादा डुकरे आणि योगेशदादा शेळके अर्थात बाबूदादा. आपण सर्वांनी यायचं. आपलं सहर्ष स्वागत. पहिलाच बॉल 30 आणि तरार आपल्याला पाहायला मिळतो. मेगा फायनल सध्या आपण अनुभवत आहे, जिथे मात्र 38 धावांचं लक्ष. आणि पहा कुणाल गोलंदाजी मार्क वरती. पहिलाच बॉल इथून मात्र डॉट बॉल आला. बॅट्समनला इथून मात्र शांत ठेवल्या. पुन्हा एकदा बॉल तयार होईल. मेगा फायनल कोण बनणार या पहिल्या ट्रॉफीचा हकदार, कोणाच्या गावामध्ये खऱ्या अर्थाने ट्रॉफी जाणार. बॉल तयार होईल. संकल्प श्रीराम 11 चिंचवली आणि त्यांच्यानंतर संकल्प 11 प्रणय सहारा 11 शिवकर असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघांना खऱ्या अर्थानं संकल्प यांनी खऱ्या अर्थानं पुरस्कृत केलेला आहे. बॉल तयार होतो पुन्हा एकदा. कुणाल यावेळेला देखील चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. तिथे पहा फिल्डर बॉलच्या मागे धावत असताना आपल्याला बघायला मिळालंय. आकाश शेळके यांनीच खऱ्या अर्थाने दोन्ही संघ पुरस्कृत केलेले आहेत. आणि पहा एक सिंगल आपल्याला पाहायला मिळाले. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकावरती बदल धावांचा श्रीगणेश आपल्याला पाहायला मिळतो टीमच्या स्कोरबोर्ड वरती. कुणाल पुन्हा एकदा तयार झाला. आज ते विजयाचं स्वप्न इथून मात्र चिंचवली संघ साकार करेल का? कोणत्या टीमचं इथून मात्र हे विजयाचं स्वप्न फायनल जिंकण्याचं साकार होईल? बॉल तयार होतोय. यावेळेला क्लीन बॉल, दांडी गोल, काठी काढली, बॅट्समन बाद. विकेट आल्यानंतर लगेचच भावाने दाखवलंय भावावरती प्रेम. अतुलदादा शेळके यांच्या वतीने तब्बल या विकेट साठी कुणाल शेळके यांना 1000 रुपयाचं कॅश प्राइज. ₹1000 कॅश प्राइज इथे जिंकलेला आहे. अभिनंदन. भरपूर चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. परफेक्ट यॉर्कर होता
जो खरं तर बॅटिंग करणाऱ्या टीमला बॅट्समनला रीड करणं कठीण झालं आणि तिथे पहा विकेट गमावली. एक या धावसंख्येवरती ही पहिली विकेट आपल्याला पाहायला मिळाली. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. सूरज पाटील, पाटलाचा पोर मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. त्याला ती पाटील की दाखवावी लागेल क्रिकेट खेळत असताना. पाहूया सूरजकडे क्षमता आहे. चाळीसगाव प्रीमियर लीग अक्षरशः गाजवली. या वेळेला पहा काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी, आजच्या रात्रीमध्ये प्रभावित करणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. कुणाल शेळके यांना सध्या गोलंदाजी मार्क वरती आपण बघतोय आणि अफलातून आता डॉट बॉल साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. यावेळेला पहा क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतात. हितेन चांगली फिल्डिंग. आज लढावं लागेल, आज पडावं लागेल, आज धडपडावं लागेल आपल्या गावासाठी. आणि हे दोन्ही संघ आज आपल्या गावाच्या नावासाठी मैदानाच्या आतमध्ये लढत असताना प्रयत्नांची पराकाष्ठ दाखवतात. कोण होणार विजेता, अंतिम विजेता संघ कोणता संघ ठरणार आहे. बॉल तयार होतोय. याच्याकरिता सध्या ही लढत सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. गावदेव क्रीडांगण आज मात्र या स्पर्धेच्या अनुषंगाने रंगून गेलं. बॉल तयार होतो. यावेळेला पहा तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. एक धाव कंप्लीट होतीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थांबवला. चांगला निर्णय बॅट्समनचा आपल्याला पाहायला मिळाला. प्रणय यांनी खरं तर थांबवलं. अशा रीतीनं ओव्हर नंबर 1 चा आता खेळ संपला आणि 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 4. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 12 आणि 12 बॉल मध्ये धावा करायच्या 34. नेता रमेश पाटील खास, त्याला जनसेवेचा ध्यास आहे. जनतेचा हा दास, त्याने गावाचा केला विकास. या केंद्रीय विभागात समाज कार्यात, केंद्रीय विभागात समाज कार्यात आहे त्याचं योगदान. बघा आहे त्याचं योगदान. यस, क्या बात आहे. रमेश दादा पाटील यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या अनुषंगाने अनेक चांगले योगदान आपल्याला पाहायला मिळालं. 1 लाखापेक्षा जास्त खर्च त्यांच्या माध्यमातून दिला गेला. त्यानंतर मोटरसायकल बाईक या स्पर्धेच्या अनुषंगाने त्यांनी पुरस्कृत केलेली आहे आणि या चमचमात्या ट्रॉफीज देखील खऱ्या अर्थाने त्यांनी दिलेल्या आहेत. त्यांचं जितका आभार मानू इतकं कमीच आहे. खऱ्या अर्थानं चिंचवली श्रीराम 11 चिंचवली या टीमच्या पाठीमागे अक्षरशः एक ढाल म्हणून साहेबांचा हा हात आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी मार्क वरती हितेन आपल्याला पाहायला मिळाला. 12 मध्ये 34 ची गरज असताना पहा अक्षरशः खोलवर टप्प्याचा हा बॉल खोदून काढलाय आणि तिथे पहा ह्या बॉलला योग्यरित्या फील्ड करत असताना आकाश शेळके आपल्याला पाहायला मिळाले. 1 धाव आता कंप्लीट झाली. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा बदल धावफलकावरती. 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये आता धावा करायच्या आहेत 33. बॉल तयार. हितेन हितेनचा वेगवान बॉल, त्या वेगाचं प्रत्युत्तर दिलंय. जसा बॉल तसा फटका बॉलला लॉफ्ट केलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा. षटकार. बैलगाडा शर्यत संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. मुलीचा हात पकडणं फार सोपं असतं, परंतु बैलाचा कासरा पकडायला अंगात मर्दाचं काळीज लागतं. आणि इथे पहा खूप चांगलं संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून आपण ऐकलंच. धावफलकावरती आतापर्यंत 11 धावा आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही विजयासाठी तुम्हाला धावा कंप्लीट करायच्या आहेत, त्या म्हणजेच 27 धावींची गरज आहे. 10 बॉल आणि विजयासाठी 27 धावींची गरज या मॅच मध्ये. बॉल तयार होईल. हितेन पाटील पुन्हा एकदा गोलंदाजीच्या रणवेवरती. पाहूया आता इथून त्याच्या माध्यमातून कमबॅक केले जाईल का. प्रणय जो खऱ्या अर्थानं सलामीला आलेला त्याच्या बॅटमधून आता चांगले फटके येतात. पुन्हा एकदा बॉल तयार होतो. हितेन दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी
यावेळेला पहा ऑन साइडला अतिशय देखणा फटका, तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. थोडेसे फंबल झाले, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवला आणि दुसरी धाव सुद्धा इथून मात्र पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतीये. 2 धावेच्या मदतीनं पुन्हा एकदा धावफलकावरती बदल, समीकरण आता बदललंय. 9 बॉल आणि विजयासाठी धावा करायच्या आहेत 25. 9 चेंडू 25 धावा, 25 धावा 9 चेंडू. गोलंदाज तयार होतोय. पुन्हा एकदा इथे वेगवान बॉल, इथे घडतंय काय, इथे घडतंय काय. अतिशय दर्जेदार बॉलची पिचिंग आपल्याला पाहायला मिळाली. ऍक्शन रिप्ले पहा, काय बॉल आपल्याला पाहायला मिळाला. परफेक्ट यॉर्कर अवे फॉर बॉडी बॅटर पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. षटकाराचं प्रत्युत्तर आता डॉट बॉल न दिलं जात आहे. हा कमबॅक आहे हितेन पाटीलचा. जबरदस्त बॉलिंग. यावेळेला देखील टप्पा पडल्यानंतर अंगाचा वेध घेणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. आणि इथे पहा लेग बायच्या रूपानं ही एक धाव कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. आता येणारे बॉल 7 आणि 7 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत 24. षटकारांच्या परिभाषेत जर सांगायचं ठरवलं तर इथून मात्र 4 षटकार तुम्हाला मारावे लागतील. काही घडू शकते या मॅच मध्ये. क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही कोणता संघ जिंकेल याची गॅरंटी आम्ही देऊ शकणार नाहीये. क्रिकेटमध्ये भविष्यवाणी करणं म्हणजे चुकीचं ठरलं जातं. पहा 7 बॉल आणि विजयासाठी धावा करायच्या आहेत 24. हितेन कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय. हितेनचा तो सांगतोय हरलो नाहीये मी, सध्या अनुभव घेतोय. लवकरच माझ्या साहसाचे किस्से तुम्हाला ऐकायला मिळतील. आणि तो सध्या चांगली बॉलिंग करतोय. बॉल हवेत, फिल्डर बॉलच्या मागे, 1 2 3 क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावत असताना आपल्याला पाहायला मिळालंय. कॅचची अपेक्षा होती परंतु ती कॅच घेता आली नाहीये. षटक आता संपलाय. ओव्हर नंबर 2 चा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा 16, 1 गडी बाद. आता येणारे बॉल 6 आणि विजयासाठी धावा तुम्हाला कंप्लीट करायच्या आहेत त्या म्हणजे 22. 6 चेंडू 22 धावा, 22 धावा 6 चेंडू. जगातील 7 खंड, 7 खंडांपैकी एक आशिया खंड. आशिया खंडातील भारत देशातील महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र राज्यातील पनवेल हा तालुका आणि पनवेल या तालुक्यातील अत्यंत सुसज्ज निसर्गाच्या सानिध्यात वसलेले हे चिंचवली गाव आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि या चिंचवली गावामध्ये क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा महाकुंभमेळ, क्रिकेटची जत्रा आपल्याला पाहायला मिळाली. ग्रामस्थ मंडळ ट्रॉफी 2025 दैदित्यमान सोहळा रमेश दादा पाटील यांच्या खऱ्या अर्थानं जर का आपण बघितलं तर मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. जिथे मात्र अनेक प्रेक्षकांना डे नाईट क्रिकेटचा आनंद लुटता आला. अजूनही प्रेक्षक घड्याळामध्ये तब्बल 3:43 झालेले आहेत. अजूनही प्रेक्षक या स्पर्धेच्या अनुषंगाने प्रेम देतात. त्या तमाम क्रीडा रसिकांचं आणि आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत आहे. 6 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत 22. बॉलिंग ट्रॅक वरती अंकुश यांचा पहिलाच बॉल. तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, डायरेक्ट हिट. यष्ट्यान अक्षरशः इथे मात्र टिपले आणि बॅट्समन बाद होतोय. ठोक डीजे. नजर गेली या फिल्डर वरती. अतुल दादा शेळके जे युवा उद्योजक आहेत याच चिंचवली गावचे आणि त्यांच्याकडून या हिट साठी खरं तर 500 रुपयाचं कॅश प्राइज जाहीर झालेलं आहे. आता 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत 21. 5 चेंडू 21 धावा. चिंचवली या छोट्याशा गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आज ज्यानं मात्र या चिंचवली गावाचं नाव 7 समुद्रा पलीकडे पोहोचवल्याने या आयोजनामध्ये देखील एक चांगला हातभार आपल्याला पाहायला मिळतो. असा खेळाडू सध्या गोलंदाजी मार्क वरती अंकुश शेळके. चिंचवली एक्सप्रेस सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलर तयार. या वेळेला देखील वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. एक्सप्रेस हे नाव कोणालाही दिलं जात नाही आणि इथे पहा त्याकरिता
तुम्हाला घाम गाळावा लागतो, मेहनत करावी लागते सरावा दरम्यान. आणि इथे पहा काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अंकुश शेळके आणि डॉट बॉल साठी आता कॅश प्राइज 500 रुपयाचा. अतुल दादा शेळके काय थांबण्याचं नावच घेत नाहीयेत. यावेळेला पहा फुल टॉस आणि फुल टॉसला फुल टोल केले. बाबा 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 कौरा मोठा यो छक्का. 6 धावा ठोक डीजे. बाबा बाबा त्या 2 धावा गेल्या तरी चालतील, परंतु इथे पहा एक्स्ट्रा धावा यायला नको. त्याकरिता मात्र बॉलला फील्ड केल्यानंतर स्वतः हा क्षेत्ररक्षक त्या यष्टर्न पर्यंत गेला आणि तिसरी धाव घेत असताना रनआउटच्या माध्यमातून विकेट आपल्याला पाहायला मिळाले. बॅट्समन बाद. बारक्या यस हे प्रेम. आता पहा शेवटचे बॉल बाकी आहेत 2 आणि विजयासाठी 13 धावांची गरज आहे. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. 2 चेंडू विजयासाठी 13 धावांची गरज. 2 चेंडू 13 धावा. 13 धावा 2 चेंडू. काय घडणार, काय बिघडणार, कोणता संघ जिंकणार या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला थोड्याच वेळात पाहायला मिळणार. गजर क्रिकेटचा 16 आनंदाचा दर्जेदार क्रीडा स्पर्धा ग्रामस्थ मंडळ ट्रॉफी 2025 अतिशय सुरेख आयोजन आपल्याला पाहायला मिळते. 2 बॉल 13 धावांची गरज. या मॅचचा भरपूर इम्पॉर्टंट बॉल आणि तो डॉट बॉल आलाय. आता पहा समीकरण बदललंय. 1 बॉल आणि 13 ची गरज आहे. इथे काय घडणार, काही चमत्कार आपल्याला पाहायला मिळेल का या मॅच मध्ये. 1 चेंडू विजयासाठी 13 धावांची गरज आहे. 1 बॉल 13 धावा. काय घडणार आहे. गोलंदाज तयार होतो आपल्या गोलंदाजी मार्क वरती अंकुश. आणि इथे पहा शेवटच्या बॉल वरती जरी षटकार आला असेल तरी सुद्धा हा सामना जिंकला. अभिनंदन. चॅम्पियन इज द चॅम्पियन. हु इज द चॅम्पियन या प्रश्नाचं आता उत्तर मिळालंय आणि सामना जिंकलाय श्रीराम 11 चिंचवली या टीमने. हा सामना जिंकला. अभिनंदन. वेल प्लेड. या स्पर्धेतील ग्रामस्थ मंडळ ट्रॉफी 2025 चा अंतिम विजेता संघ संकल्प श्रीराम 11 चिंचवली. यस डीजे मास्टर. कर्तबगार 1 नंबरचा उमेदवार, इमानदार कर्तबगार 1 नंबरचा उमेदवार. सर्वांना अभिमान त्याचा, सर्वांना अभिमान.
या चिंचवली गावची शान रमेश पाटील नेता महान या चिंचवली गावची शान रमेश पाटील नेता महान